आता आपण याची कोरडी भाजी बनवणार आहोत आणि ह्या जाड शेंगांना थोडे असे दोरे असतात, ते दोऱ्या काढून घ्यायच्या त्याच्या असे त्याचे दोरे काढून असे बारीक कापून घ्यायचे। इथे बघू शकता अशा पद्धतीने। चला त्याची भाजी कशी बनवायची ते बघूया। आता हे प्रथम मी स्वच्छ धुवून घेणार आहे। तर चला इथे बघू शकता आपण हे शेंगा अशा कापून स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत पाण्यामध्ये आणि मी इथे मसाला घेतलेला आहे। आपण आता गॅसवर पातेले ठेवून घ्यायचे आहे। 2 चमचे तेल टाकून घेऊयात। तर इथे बघू शकता 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। तेल आवश्यकता तर आता आपण अर्धा चमचा राई टाकून घ्यायची, 1 चमचा जिरं, आणि 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मी अंबारी मसाला टाकते आणि आपल्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही टाकू शकता। मी अर्धा चमचा मालवणी मसाला टाकते, थोडी हळद आणि ह्या फोडणीमध्येच आपण आता हे शेंगा टाकून घ्यायचे आहे। स्वच्छ पाण्यामध्ये धुवून त्याला फोडणीमध्ये स्वच्छ टाकून परतून घ्यायचं आहे। इथे बघू शकता अशा पद्धतीने। तर इथे बघू शकता सगळ्या शेंगा आपण फोडणीमध्ये टाकून घेतलेल्या आहेत। फोडणी टाकल्यानंतर त्याला छान फोडणीमध्येच मिक्स करून घ्यायचं आहे ह्या अशा पद्धतीने। खूप छान लागतात ही भाजी आणि ह्या शेंगा आपण काळ्या मसाल्यामध्ये पण करून खाऊ शकतो। तर याला छान असं कमी गॅस करून वाफवून घ्यायचं आहे। हे आपल्या कवळ्या शेंगा आहेत, घेताना शक्यतो असं कवळ्याच घ्यायच्या आहेत। जर माझी व्हिडिओ रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आता याच्यामध्ये आपण तेथे मी झाकण ठेवून याला वाफवून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे शेंगा। तर चला याच्यामध्ये आपण आपल्या ह्या मसाल्यामध्ये असे छान शेंगा परतून झालेल्या आहेत। इथे बघू शकता थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, अर्धा ग्लास पाणी टाकून झालं की आपण याच्यावर झाकण ठेवून याला छान असं शिजवून घ्यायचं आहे। इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि याला ह्या पाण्यामध्येच आता आपण शिजवून घेणार आहोत। झाकण ठेवून द्यायचे आणि शिजू द्यायचे। 10-15 मिनिटांमध्ये आपल्या शेंगा अशा छान शिजून जातात। तर चला इथे आपण आवश्यकतेनुसार मीठ टाकून घ्यायचे। मी ते साधारण अर्धा चमचा असेल हे मीठ, अंदाजानुसार मीठ टाकून घ्यायचे। मी अर्धा चमचा टाकते। मीठ टाकल्यानंतर याला छान असं मिक्स करून घ्यायचे। तुम्ही याला अशा थोडी रशाची पण ठेवू शकता किंवा तुम्ही याला कोरडी पण करू शकता। तर आता याला चला आपण याला छान असं शिजवून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता आपण अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट ह्या शेंगाच्या भाजीमध्ये पण टाकून घ्यायचं आहे आणि असे ही छान फोडणीमध्येच याला छान असं शिजवून घ्यायचं आहे। आधी आपण तेला मिठात ह्या शिजवून घेतल्या, नंतर शेंगदाण्याचं कूट टाकून अशा कोरड्या बनवलेल्या आहेत। तर अशा ह्या छान आपल्या आभाईच्या शेंगा तयार होतात। शेंगदाण्याचे कूट टाकून पण ह्या छान लागतात। तर हा व्हिडिओ आवडल्यानंतर तर अशा पद्धतीने आपली छान अशी कोरडी भाजी शेंगदाण्यामध्ये पण ही छान अशी तयार होते। तर अशी भाजी तुम्ही पण नक्की करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। मस्त खा आणि स्वस्त राहा। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय।